नमस्कार. आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून महिलेवर चाकू हल्ला. चाकू हल्ल्यात 23 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. शहादा शहरातील मलोणी परिसरातील घटना. आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून चाकू हल्ला झालेल्या एका 23 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मलोणीतील ज्या भागात घटना घडली त्या भागात वातावरण सध्या तणावपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. सदरील घटना 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मलोणी भागात राहणारे दीपाली सागर चित्ते व रिज्जू मुस्लिम कुरेशी यांच्यात किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली. याचा जाब विचारण्यासाठी दीपाली व तिचे नातेवाईक गेले असताना रिज्जूचे पती मुस्लिम हमीद कुरेशी याने रागाच्या भरात दीपालीवर चाकू हल्ला केला. त्यानंतर दीपालीला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचारासाठी 3 जानेवारी रोजी सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या दीपालीची मृत्यूची झुंज या ठिकाणी थांबली व 5 जानेवारी रोजी दुपारी तिचा मृत्यू झाल्याची बातमी शहादा शहरात पोहोचली. तरी सदर घटनेबाबत पोलिसात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोघा आरोपींना 6 जानेवारी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलिसांकडे निवेदन देण्यासाठी मोठा जमाव रात्री उशिरापर्यंत थांबला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आईला शिवीगाळ केली याचा जाब विचारल्यानंतर सदरील चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 23 वर्षीय दीपाली सागर चित्ते हिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुस्लिम हमीद कुरेशी व रिज्जू मुस्लिम कुरेशी या दोघांना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या मलोणीसह शहादा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले हे करीत आहे. KTN न्यूज नेटवर्क शहादा.